अशोक ज्ञानदेव भोसले, मी हॉटेलचा प्रोप्रायटर हॉटेल पद्मराज वाठार असल्यामुळे तिथे भरपूर हॉटेल आहेत. आणि आता ही बातमी ऐकल्यामुळे गॅस सिलेंडरची रेट वाढले, कदाचित इन फ्युचर गॅस बंद झाला तर आम्ही हॉटेलवाले बिलकुल रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच सरकारनं काहीतरी आमच्यासाठी तरतूद करावी अशी कस्टमरची आणि हॉटेल मालकांची बी इच्छा आहे. परिणाम असे होतील की गॅस दर वाढल्यामुळे पहिला कस्टमर येईल जेवायला, जेवण करायला. आम्ही दर बी वाढवू शकत नाही. रोजच्या रोज जर गॅसचे दर वाढले तर रोजच्या रोज दर वाढवू शकत नाही. त्यामुळे कस्टमरमध्ये आणि आमच्यामध्ये वाद होण्याची शक्यता होणार आहे. आणि हे रेट बघून आम्ही वाढवलेले ते कस्टमर आमच्या हॉटेलमधून दुसऱ्या हॉटेलमध्ये जातील, तिथे जेवतील. पण तोपर्यंत आमचे कस्टमर सगळे इकडे तिकडे गेलेले असणार. असेच सगळ्या हॉटेल व्यावसायिकांचा हाल होणार आहे. तर भविष्यात हॉटेल चालवणारे मालक हे फार म्हणजे फार अडचणीत येणार आहेत. आणि ज्याने ज्याने हॉटेल मालकांनी कामगार लोकांना ॲडव्हान्स दिले आहे, ते ॲडव्हान्स कामच नसेल तर त्यांच्याकडून आम्ही पैसे परतफेड कसे करून घेणार? त्यांच्या बायका मुलांचं काय करणार? आता जवळजवळ आमच्या प्रत्येक हॉटेलला 50-20 कुटुंब जगतात. त्यांचं तर अनावश्यक हाल होणारच आहे. त्यांना पैसा मिळणार कुठं? त्यांना दुसरीकडे कामसुद्धा मिळणार नाही. हॉटेल आतापर्यंत लहानपणापासून मोठेपर्यंत हॉटेल व्यवसायच करत आलेले आहे. तर त्यांच्यावर तर परिणाम होणार आहे. आमच्यावर तर होणार, आमच्यापेक्षा त्यांच्यावर जास्त होणार. तर आम्हाला रोज 2-2 मोठे व्यावसायिक सिलेंडर लागतात. आता इथून पुढं ते 150 ते 200 रुपये का 100 रुपये वाढ झाली तर प्रत्येक दिवसाला आम्हाला 200 ते 300 रुपये सहन करायला लागणार. ते आम्ही आपल्या खिशातून सहन कसं करणार? समोर कस्टमरच येणार नाही तर आम्ही नुसतं गॅस जाळत बसणार, ग्रेव्ही गरम करत बसणार, त्यातच आमचा पैसा जाणार. पण इन्कम ऑफ सोर्स आम्हाला काहीसुद्धा मिळणार नाही. मी मारुती वाळवेकर, पाटील गॅस एजन्सी मॅनेजर. आता अमेरिका इराण युद्ध चालू असल्यामुळं आमच्याकडे आता गॅसचा पुरवठा पण थोडा कमी वाटायला लागला आहे. कमर्शियलमध्ये आता इंडस्ट्रीयल आणि हॉटेल यांना आता सिलेंडर देताच येणार नाहीत. 47 किलो समजा 19 किलो आता ती कमीच केल्यात कंपनीनं. आणि आता जी सिलेंडर आपल्याला मिळतात ती पण थोडे संयम ह्याच्या गॅस वापरताना जरा घरात गृहिणींनी जरा काटछाट करावी. कारण का सिलेंडर येतील पण नाही, पण जास्त आता युद्ध चालू असल्यामुळं काय पुढं या 8 दिवसात फरक पडेल काही सांगता येत नाही. तरी पण आणि आता जर सिलेंडर द्यायची झाली तर ज्यांची जेन्युइन जे कस्टमर आहेत त्यांना ज्यांचं पुस्तक आहे, नंबर आहे आणि जे OTP देतील त्यांनाच सिलेंडर आता मिळणार आहे. इथून पुढं युद्ध जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत पुरवठा होईच तो गॅसचा जोपर्यंत पुरवठा होत नाही तोपर्यंत हे असंच चालणार आहे. तरी सगळ्यांनी काळजी घ्यावी. गॅस जरा समजून वापरा. गॅसचा पुरवठा होईच तोपर्यंत सगळ्यांनी जरा काळजी घ्यावी गॅस वापरण्यासाठी.